106 वर्ष जुन्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला कारवाई करायला लावली। त्यांची कारवाई अपुरी वाटल्याने भाजपच्या कॉन्टेनमेंट मतदारसंघाच्या सरचिटणीसाने 4 जणांना हाती धरून दुकानात शिरून दुकानातील टेबल लाईट्स फोडल्या, दुकानाचा बोर्ड फोडून टाकला, गल्ल्यातील 8.5 ते 9 हजार रुपये नेले। 7 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेबाबत समर्थ पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। भाजपचे कॉन्टेनमेंट मतदारसंघाचे सरचिटणीस यश वालिया, विनायक खटावकर आणि 4 अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यश वालिया हे कॉन्टेनमेंट मतदारसंघाच्या आमदारांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे। याबाबत राजश्री करंडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजश्री करंडे यांचे रास्तापेठेत करंडे फ्लॉवर मार्ट नावाचं फुलाचं दुकान आहे। हे दुकान विनायक खटावकर यांच्या मालकीचे आहे। करंडे यांचे हे दुकान 106 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे। ते जुने भाडेकरू आहेत। या दुकानाच्या जागेसंदर्भात शिवाजीनगर येथे दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे। विनायक खटावकर यांनी त्यांच्या या मिळकतीपैकी दुकान गाळा यश वालिया यांना भाड्याने दिलाय। करंडे यांच्या फुलाच्या दुकान गाळ्याचा ताबा मिळवण्यासाठी विनायक खटावकर हे यश वालिया यांच्यासोबत नेहमी जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करतात, दुकान गाळ्याचा ताबा मागतात। त्यांनी त्यांच्या 106 वर्ष जुन्या दुकानात जोड व्यवसाय म्हणून 4 एप्रिल 2025 रोजी आंबे विक्री करण्यासाठी ठेवले होते। विनायक खटावकर यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली। 7 एप्रिल रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लोक दुपारी दुकानात आले। फिर्यादीने मनपाच्या पथकास विचारणा करू लागले। त्यावेळी त्यांनी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क करण्याबाबत सांगितलं। त्यानंतर त्या समर्थ पोलीस ठाण्यात गेल्या। तोपर्यंत दुकान व्यवस्थित होतं। सायंकाळी 5:30 वाजता त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या दुकानाची तोडफोड करून दुकानातील टेबल तोडून लाईट्स फोडल्या। करंडे फ्लॉवर मार्ट नावाचा बोर्ड फोडून टाकलेला दिसला। दुकानात ठेवलेले 8.5 ते 9 हजार रुपयेही तेथे नव्हते। त्याबाबत त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली तेव्हा यश वालिया, विनायक खटावकर आणि त्यांची 4 मुले यांनीही तोडफोड केल्याचं सांगितलं, अशी तक्रार त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा रजिस्टर केलाय। त्यानंतर 9 एप्रिल रोजी समर्थ पोलीस ठाणे येथे उपलब्ध सीसीटीव्हीच्या स्क्रीनवर 7 एप्रिल रोजी त्यांच्या दुकानामधील तोडफोडीचे फुटेज पाहिले असता यामध्ये यश वालिया त्यांच्यासोबत 4 अनोळखी मुले दिसत असून त्यांनी दुकानांची तोडफोड केल्याचं दिसत आहे। यश वालिया येथे रोडवर उभे राहून या 4 मुलांना सांगत असल्याचं दिसत आहे। त्याप्रमाणे ते 4 मुले लाकडी काठीनं, लोखंडी गजानं दगड फेकून तोडफोड करत होते। हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज पाहिल्यानंतर फिर्यादी यांनी पुन्हा दुकाना शेजारी लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ही तोडफोड करताना तेथे विनायक खटावकर हा बाजूस उभा राहून या 4 मुलांना आणि यश वालियांना तोडफोड करण्यास सांगत होता। त्यानंतर यश वालिया यांनी तोडफोड करणाऱ्या मुलांसोबत दुचाकी गाडीवरून निघून गेलेले दिसत आहे। या घटनेची शहानिशा करण्यात आली। त्यानंतर तब्बल 20 दिवसांनी 28 एप्रिल रोजी यश वालिया, विनायक खटावकर आणि इतर 4 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।